सियावर रामचंद्र की जय. कुमारवयीन भरत आहे म्हणजे अजून प्रश्नांची नीटशी उत्तर सुद्धा मनाला मिळत नाहीयेत. काही संकेतांचे अर्थ सुद्धा या वयात कळत नाहीत. असं का, असा प्रश्न कधी पडत नाही मनाला. आपलं असं होतं बघा, तुम्ही आठवा, आपल्या लहानपणी घरात घडलेल्या प्रसंगाचे नीटचे अर्थ न कळणारे आम्ही. असं का असेल, असं का घडत असेल, असा प्रश्न आपल्या मनात कधी पडतो. त्याचं उत्तर असेल तसं असं समजून आपण घेत असतो. तसं अजून बऱ्याच संकेतांची नीटच्या अर्थाचा उलगडा न होणारा कुमारवयाचा भरत अयोध्येमध्ये प्रवेश करतोय. आणि प्रवेश करता करताला जाणीव होते आहे की अयोध्या जसा गेलो होतो तशी नाही आहे. जसा जाताना होती तशी नाही आहे, येताना तशी अयोध्या मला दिसत नाहीये. काहीतरी रूपडं बदललंय अयोध्येचं. या वातावरणामध्ये एक अस्वस्थता आहे. आज अयोध्या प्रसन्न वाटत नाहीये. ज्या अयोध्येत येत असताना आपल्या मनाला असं आनंदित व्हायला होतं, तो आनंद आज वाटत नाहीये. अयोध्येमधल्या उद्यानात सुद्धा ते चैतन्य नाहीये. ओसाड पडल्यासारखी उद्यान आहेत. झाडं मलूल झाली, कुणी पाणी दिलंय की नाही, त्याला स्वच्छ ठेवलंय की नाही, अशी स्थिती आहे. उद्यानांच्या मध्ये सुद्धा बागडायला आलेल्या मुलांचा वावर दिसत नाहीये. निवांत बसणाऱ्या माणसांचा वावर दिसत नाहीये. उद्यानाचं सोडा, अयोध्येचे रस्ते सुद्धा विराण आहेत. कोणी माणूस अगदी चांगले कपडे घालून अयोध्येच्या रस्त्यावर वावरत नाहीये. ज्या अयोध्येच्या रस्त्यावर सातत्यानं माणसांची गर्दी असायची, बाहेर देशातून आलेली लोक असायची, पंडितांचा वावर असायचा, व्यापाऱ्यांचा वावर असायचा, उंची वस्त्र, दागिने, पुन्हा आपले खडे, माणिक, हिरे विकणारे व्यापारी, धान्य विकणारे व्यापारी, या सगळ्यांचा वावर अयोध्येच्या रस्त्यावरती आणि बाजारहाटांच्या मधून असायचा. खरेदी विक्री करणारी माणसं तिथे वावरताना दिसायची. वेगवेगळ्या देशातले मांडलिक राजांचे दूत तिथे यायचे, त्यांचा वावर तिथे असायचा. पण आज अयोध्या अशी शांत वाटते. रस्ते विरान वाटतायत. रस्त्यावर कोणी सुद्धा नाहीये. आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे अयोध्येतल्या सगळ्या दारांच्या समोर कोणतेही शुभसंकेत दिसत नाहीयेत. घर आनंदी कसं ओळखावं, घर प्रसन्न कसं ओळखावं. बघा, अगदी आत्ता सुद्धा आता सडा नाही कुठे सापडत, कारण सडा टाकायला अंगण लागतं. आपण अंगण हरवलेली माणसं आहेत. अंगण हरवलेली माणसं आहेत. फ्लॅटच्या दारासमोर रांगोळीच्या ठिपक्या टाकून श्री ओम किंवा ओम नमः शिवाय अमुक देवता प्रसन्न एवढं जरी ज्या घराच्या समोर असतं आणि संध्याकाळच्या वेळी दिवा ज्या फ्लॅटच्या समोर लागलेला असतो ना, ते घर प्रसन्न. पूर्वी प्रसन्नता कशी असायची? स्वच्छ झाडून काढलाय, सडा टाकलाय, त्यावर रांगोळी काढली आहे, दारासमोरच्या तुळशी वृंदावनातली तुळस अशी प्रफुल्लित होऊन बहरलेली आहे, तिथे दिवा लावलेला आहे, धूपाचा धूर निघतो आहे, ते घर प्रसन्न. भरत आपल्या नगरीतल्या लोकांची घरं बघतोय, तर बरेच दिवस झाले सडा टाकलेलाच नाहीये, रांगोळी काढलेलीच नाहीये, दारांना साफ केलेलं नाहीये. ज्या घरांची दारं बंद आहेत त्या घरावर धुळीचे कण साठलेत आणि त्या धुळीला सुद्धा कोणी साफ केलेलं नाहीये. अहो, घराच्या बाहेर दिवे लावणं सोडा, घरात सुद्धा दिवे लागलेले नाहीयेत. काय असं घडलंय? मंत्रोच्चारांचा आवाज नाही की कोणते शुभसंकेत नाही. भरताच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे आणि तो सारथ्याला विचारतोय, अरे काय झालंय अयोध्येला? माझी अयोध्या अशी सुनी सुनी विराण दुःखी कष्टी का वाटतेय? सगळं हरवल्यासारखं का वाटतंय? काय बोलेल सारथी? त्यालाही काय माहित. दूत मागायत याचा सारथी वेगळा आहे,
तो आपला हो 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 म्हणत निघालाय. सोबत शत्रुघ्न आहे. शत्रुघ्नालाही या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. भरतापेक्षा लहान शत्रुघ्न, तो तर बिचारा अजून या सगळ्या गोष्टीत नवखा. काही कळत नाहीये या सगळ्या गोष्टी का अशा आहेत. म्हणजे आपल्या घरात चांगला कार्यक्रम असल्यावरही असं का केलंय असा प्रश्न पडतो, आणि एखादा मृत्यू झाल्यावरही माणसं अशी का असा प्रश्न पडतो. कळत नाही ना, अस्वस्थता असते. भरताची अवस्था तीच आहे. आणि तो आपल्या रथाला प्रचंड वेगाने महाराज दशरथांच्या महालाकडे घेऊन जातोय. कारण गेल्याबरोबर त्याच्या मनात तर सगळे तेच प्रश्न आहेत ना. दशरथांना ते पडलेली स्वप्न, ते उंचीवरून पर्वतराजीवरून कोसळतायत, मग शेणाच्या कुंडात पडलेत, उंजळीनी तेल पितायत, सर्वांगाला तेल लावलंय, ते तेलाच्या याच्यामध्ये पडलेले आहेत, मुंडक्यावर ते तेलाच्या पडलेले आहेत. मग त्यांना कोणीतरी तिळभात खायला दिलाय, जे तिळभात खात आहेत. अशी सगळी अभद्र स्वप्न त्याला पडलेली आहेत. सगळी अभद्र स्वप्न पडलेली आहेत. आणि या सगळ्या स्वप्नांचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाकू, पिताश्रींचे आशीर्वाद घेऊन टाकू म्हणून तो पहिल्यांदा महाराज दशरथांच्या महालाकडे चाललाय. महाराज दशरथांच्या महालात गेल्यावर त्या लक्षात आलंय की महाल सुद्धा सोना सोना आहे. काय नाही, खरं तर जिथे रेलचेल असते, राजा आत आहे महालामध्ये म्हटल्यावर सेवकांची, दासदासींची रेलचेल असते. दिसली नाही. उगाच कुणाला तरी विचारायचं म्हणून त्यानं विचारलं, महाराज आत आहेत? महाराज आज आत नव्हतेच ना. नकारार्थी मान हल्ली सन्मानाने, आणि त्याने विचार केला, इकडे तिकडे कुठे गेले असतील. इकडे तिकडे कुठे गेलेल्या महाराजांना आपल्याला शोधावं लागेल. त्याच्या आधी तो विचार असा करतोय की महाराजांना शोधू, पण त्याच्या आधी मी जातो आईकडे, कैकेयीकडे, तिला वंदन करतो, आणि मग तिला विचारूनच महाराज दशरथांच्याकडे जाऊया, पिताश्रींच्याकडे जाऊया. मग तो रथ तो त्वरेनं आपल्या आईच्या महालाकडे निघतोय. आणि दारातूनच आई 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 असा करत आत जातोय. आईला बघतोय, आईच्या पाया पडतोय. कुमार वय आणि न कळणं कसं असतं बघा. कैकेयीच्या महालामध्ये प्रवेश केल्याबरोबर कपाळावर कुंकू नसलेली आपली आई अशी का, असा त्याला प्रश्न पडलाच नाही. आईची भेट घ्यायची होती ना. तो आईच्या पाया पडला. कैकेयीलाही आनंद झालाय आपला पुत्र आल्याचा, कारण तिला जे घडवायचं होतं ते घडणार आहे. आपल्या पुत्राचा मोठा अभिषेक केला जावा, राज्याभिषेक व्हावा, तो राजा व्हावा असं तिला वाटतंय. आणि कैकेयी भरत आल्याबरोबर भरताला म्हणते, आलास बाळा, थकून आला असशील, खूप प्रवास झाला असेल, तू कसा प्रवास केलास? तो सांगतोय की आई, असा निघालो आणि प्रचंड वेगाने आलो. माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आई, आणि त्या प्रश्नांना विचारायला मी तुझ्याकडे आलोय. काय करू सांग ना. ते म्हणते, बाळा काय सांगणार आहे? नाही, मी महाराज दशरथांच्या महालामध्ये गेलो होतो, ते दिसले नाहीत. ते म्हणले, हो ते दिसणारच नाहीत. का? अरे महाराज दशरथ आता तुझे पिताश्री या जगात नाहीत. प्रचंड मोठा धक्का बसतोय भरताला, आणि त्याला जाणीव होतीये की काहीतरी गडबड झाली आहे. तो म्हणतोय, आई हे आत्ता सांगतेस? हो रे राजा, ते गेले. प्रचंड दुःखी कष्टी झालेला भरत आपल्या पित्याच्या निधनाच्या वृत्तानच हादरून जातोय. तो विचारतोय, आई हे घडलं कसं? सांगते बाळा, थांब जरा. सांगते बाळा, अगं तू इतकी आनंदी कशी असू शकतेस मला बघितल्यावर? तो कैकेयीला खोदून खोदून विचारतोय, आणि कैकेयी सुद्धा ही सगळी कहाणी भरताला अगदी शांतपणे सांगते, कारण तिला खात्री आहे भरत राजा होणार आहे म्हटल्यावर त्याला आनंद होईल. कैकेयीची ही कहाणी सांगणं आणि भरताच्या प्रतिक्रिया बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.